आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? आणि अशा पद्धतीने पैशाचा जर खेळ होत असेल, इथं आम्ही विद्यार्थ्यांशी बोलत असताना ₹1000 सुद्धा या विद्यार्थ्यांना महाग वाटतात आणि तिथं करोडो रुपये जर नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना फोडण्यासाठी 100 कोटी रुपये तिथं दिले जात असतील तर कुठं ना कुठेतरी गरिबावर हा अन्याय आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ऑपरेशन असं म्हणायला काय हरकत नाही. खरं तर सचिन अय्यर भाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती. ते आधी आमच्या पक्षात होते, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गेले. आता तुमच्याकडनं कळतंय की ते आता एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. म्हणजे आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? आणि अशा पद्धतीने पैशाचा जर खेळ होत असेल, इथं आम्ही विद्यार्थ्यांशी बोलत असताना ₹1000 सुद्धा या विद्यार्थ्यांना महाग वाटतात आणि तिथं करोडो रुपये जर नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना फोडण्यासाठी 100 कोटी रुपये तिथं दिले जात असतील तर कुठं ना कुठेतरी गरिबावर हा अन्याय आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ही जी काही भूमिका सचिन भाऊंनी बदलली आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये त्यांनी जो आता प्रवेश केला, जे तुमच्याकडनं कळतंय जे खरं असेल तर आम्ही या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी निषेध करतो आणि हे लोकशाहीला धरून नाही. हे जर चालत राहिलं तर लोकांचा विश्वास लोकशाहीवरनं, मतदानावरनं नक्कीच तिथं उडून जाऊ शकतो अशी भीती आम्हाला वाटते. पण एक लेवल नंतर असंही होऊ शकतं, लोकांचा उद्रेकच इतका वाढेल की उद्या जाऊन नवीन चेहऱ्यांना लोक निवडून देतील अशी भावना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मध्ये आल्याशिवाय राहत नाही. मवयाची ताकद नक्कीच कमी होती. जेव्हा महाविकास आघाडीची ताकद कमी होते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विरोधी पक्षांची ताकद कमी होते. विरोधी पक्षांची ताकद जेव्हा कमी होती तेव्हा सामान्य लोकांची ताकद कमी होते. सरकार मनाला वाटेल तो निर्णय घेत चाललेला आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आता मी ज्या कार्यक्रमाला आलोय या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल सुद्धा आता सरकार असा काहीतरी निर्णय घेत आहे, नाही तर घेतलेला आहे, ज्याच्यात भ्रष्टाचार होणार आहे, अन्याय होणार आहे. त्याच्यामध्ये चेहरे बघून, तोंड बघून आणि पैसा बघून तिथं नियुक्त्या केल्या जाऊ शकतील अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला अशा पद्धतीने विरोधी पक्षातल्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना अशा पद्धतीने फोडलं जात असेल तर सामान्य लोकांचा आवाज महाराष्ट्रामध्ये दाबण्याचा नाही तर कमकुवत करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातोय, नाहीतर मित्रपक्षाकडनं केला जातोय, महायुतीच्या. त्यामुळे उद्या जाऊन असे काही निर्णय सरकारकडनं घेतले जातील या दमावर, या आमदारांच्या आणि खासदारांच्या दमावर, जे लोकशाहीला अतिशय घातक असेल. आणि उद्या जाऊन जर हे यशस्वी ठरलं तर संविधान या देशामध्ये राहील 2029 नंतर, असं काही आम्हाला वाटत नाही. पक्षाविषयी सातत्यानं चर्चा घडून आल्या. आजच बातमी आली की 2 गट निर्माण झाले. काँग्रेसमध्ये जायचं एकाला वाटतं आणि दुसऱ्याला वाटतं सत्तेत सहभागी व्हायचं. कोण करतं हे नेमकं काय ठरवून चाललंय? खरं तर अशी आमच्या पक्षामध्ये कुठंच तिथं चर्चा नाहीये. शेवटी चर्चा ही सातत्याने त्या ठिकाणी फक्त माध्यमांवर नाहीतर काही प्रमाणात सत्तेत असणारे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून तिथे केली जाते. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो चालणारा पक्ष आहे तो विचाराबरोबर नक्कीच भक्कमपणे तिथे राहील आणि कुणीही आमच्या पक्षातून वेगळा तिथे निर्णय घेणार नाही. पक्षाच्या बाबतीत जसं मी आश्वासित तुम्हा सर्वांना केलं तसं मी माझ्याबद्दल तिथं बोलू शकतो. काही झालं तरी मी भाजप बरोबर नाही तर त्या विचारावर तिथे जाणार नाही. असंच आश्वासन उद्धव ठाकरेंनी अनेकदा दिले. आता उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्यांदा फुटलाय. अशा आश्वासन अनेकदा उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. पहिला तो प्रयोग गुवाहाटीचा झाला, आता खासदार फुटले. आता हे म्हणून ऑपरेशन घड्याळ किंवा ऑपरेशन तुतारीची पुन्हा चर्चा आहे. तुमचे खासदार आमदार फुटतील का? मला वाटत नाही. त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो. एक तर हे खासदार का फोडले जात आहेत, डिलिमिटेशन कायदा काही झालं तरी भाजपला या राज्यामध्ये तिथं देशामध्ये तिथं आणायचं आहे. जसं वॉर्ड फोडतात, प्रभाग फोडतात, तसंच यांना लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ फोडायचे. त्यांच्या मनानुसार त्यांना ते डिझाईन करायचे जेणेकरून त्यांचं जास्तीत जास्त मतदान एका मतदारसंघामध्ये वाढलं पाहिजे. गेल्या वेळेस हा जो काही रूल होता तो महिला आरक्षणाच्या अंतर्गत लपून आणला जात होता. तो लोकांनी तिथं असणाऱ्या खासदारांनी हाणून पाडला. पण मग जे अमित शाह साहेब आहेत, मोठे नेते, ते 18 दिवस वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनमध्ये तिथं राहिले,
सहसा ते 2च दिवस कुठल्याही मतदारसंघात नाही तर कुठल्याही राज्यात तिथं राहतात. ते 18 दिवस राहिले, तिथं काही केलं, SIR केलं, पैसा वाटला, तिथं भाजपची सत्ता आली, लगेच टीएमसीला फोडलं. टीएमसीचे 20, 6 उद्धव ठाकरे साहेबांचे आणि पुढे जाऊन मला वाटत नाही दुसरा कुठला पक्ष फोडेल. आता ते 26 अतिरिक्त मिळाले. त्यांना 40 खासदारांची कमतरता आहे. आमदार फोडण्यापेक्षा खासदारांवर त्यांचं नक्कीच जास्त लक्ष आहे, पण खूप यशस्वी होतील असं आम्हाला वाटत नाही. तोच प्रयोग उद्या तुमच्या पक्षावर होणार ना, प्रयोग होणार, फोडण्याचा प्रयत्न तिथं केला जाणार, पण आमच्यातले कुठलाही खासदार तिथं फुटेल असं आम्हाला तरी वाटत नाही. नाही, मात्र अस्वस्थता आहे का की तुम्ही असं म्हटलात की मी तरी भाजपसोबत जाणार नाही, म्हणजे दुसरे कोण जाण्यास तयार आहेत का? तुम्ही नाही, मी तुम्हाला उदाहरण सांगत असताना पहिलं पक्षाचं सांगितलं, नंतर मी एकटा इथं असल्यामुळे आणि आता बोलत असल्यामुळे मी माझ्याबद्दल तुम्हाला आश्वासित केलं.